एखाद्या व्यक्तीविरुद्ध दिवाणी स्वरूपाची केस प्रलंबित असेल किंवा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध दिवाणी स्वरूपाची केस कोणत्याही न्यायालयामध्ये दाखल केलेली असेल तर त्या दिवाणी स्वरूपाच्या केसेसचा नोकरी लागताना घेतल्या जाणाऱ्या व्हेरिफिकेशनवर काय परिणाम होतो। नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्या नोकरीसाठी इंटरव्ह्यू होतात किंवा डायरेक्ट भरती होते। सिलेक्शन झाल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन मागितले जाते। पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये पोलीस हे न्यायालयामध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्ध कोणत्या केसेस प्रलंबित आहेत का याबाबतचा शोध घेतात व त्यानंतर नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र देतात। जर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दिवाणी स्वरूपाच्या केसेस प्रलंबित असतील किंवा कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध दिवाणी स्वरूपाच्या केसेस दाखल केलेल्या असतील त्या केसेसचा नोकरीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम